हॅलो नमस्कार गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 होत आलेले आहेत. 8:30ला फक्त 5 मिनटं कमी आहेत. आणि तुम्ही बोलत असाल मी आत्ता उठली आहे. तर हो, आत्ताच उठली आहे मी, पण मी उठले केव्हाच आणि आत्ता विचारातून मी फायनली उठते. आणि झोपून तरी काय करू ना, आधी घर आवरते, घरातली कामं करते, फ्रेश होते आणि मग दिवसभर लोळलं तरी कोण काही बोलणार नाही. सो चला, तर मग तुम्ही पण असेच चॅनेलला कनेक्ट राहा. आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल, आणि ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी पुन्हा जा लास्ट व्हिडिओ बघा आणि तेव्हा माझा फेस कसा होता बघा आणि आत्ता बघा. काय फरक आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही, कशामुळे माझा चेहरा असा दिसतो आहे ते. तर आता मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने. जास्त काही पसारा नाही आहे घरामध्ये, जास्त काही लोड नाही आहे, कारण आज मिस्टर घरी नाही आहेत, तुमचे भाऊजी घरी नाही आहेत, त्यामुळे. नाही तर ते असले ना की हमखास घर घाण होतंच आणि इच्छाही होत नाही मला साफ करायची, कारण मला माहिती आहे ते घरी असले ना की कामं केली तरी पण ती वाढवून ठेवतात, म्हणून. तर चला, तर मग तुम्ही पण असेच चॅनलला कनेक्ट राहा. जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघूया मग. आज मला एका ताईंनी अशी कमेंट केली होती लाईव्हला की तुम्ही रोज व्हिडिओ टाकत जा, म्हणून. होत आहे, मी तर रोजच प्रयत्न करते व्हिडिओ टाकायचा. आणि चला, तुम्ही म्हणताय म्हणून मी आज सकाळीच व्हिडिओ चालू केले आहे. असं कोणी जेव्हा म्हणतं ना की व्हिडिओ करा, मग आतून बोलतात ना, आतून एक वेगळीच उमेद येते की चला, आपल्या व्हिडिओची कोणतरी वाट बघतं आहे, म्हणून. तर चला, तर मग असेच तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा. बघू शकता तुम्ही, हा मी झोपलेली बिछाना आहे आणि तिथे मार्गशीर्ष गुरुवारचा सगळं सामान ठेवलेलं आहे, ते मला विसर्जन करायचं आहे. आणि इथे पण थोडासा पसारा आहे. हा मशीनवरचा मला जे कपडे आहेत ना, ते खूप दिवस झाले असेच पडून राहिले, 10-15 दिवस झाले, तेही मला साफ करायचं आहे. आणि ही सर्व तर घर बघतायच तुम्ही, सगळं स्वच्छ आहे. आणि आम्ही मिस्टरांना गिफ्ट दिला होता हेल्मेट, तर तुम्ही त्याचा शॉर्ट्स व्हिडिओ बघितलाच असेल. आणि हा आहे माझा झोपेतून उठल्यानंतरचा अवतार. कसा आहे हा पण नक्कीच सांगा मला. आणि मी आयब्रो केलेले आहेत, तर लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. शॉर्ट्समध्ये नाही बोलत आहे मी, लॉंग व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये बोलते. तर तिथे बघितलंच असेल तुम्ही की माझे आयब्रो कसे होते, कसा चेहरा दिसत होता आणि आता कसा दिसतो आहे. तर नक्कीच कमेंट करून मला तुम्ही सांगा. आणि चला, तर मग असंच चॅनलला तुम्ही कनेक्ट राहा. चला, आता तर मी किचनमध्ये आलेली आहे आणि तुम्हाला मी पहिलं इथून स्टार्टिंगलाच दाखवते. इथे आहे ना फ्रीज आहे माझा. तर इथे बघू शकता तुम्ही, केळीच्या 2 पिशव्या आहे. तो नारळ जो मला टाकायचा आहे तो सुद्धा तसेच आहे. हे तांदूळ तिथे सुकट, हे सर्व असंच काहीसं पडलेलं आहे. सो मी आज पहिलं हे क्लीन करीन. इथे आल्यावरती भांड्याची रॅक बघू शकता तुम्ही. इथे माझी भांडी आहेत, जी तर मी 2-3 दिवसामागे ही मी घासली होती. तर ओटा पण बघू शकता सगळा क्लीन आहे. सगळ्यात आधी मी विंडो ओपन करते, बाहेरचा व्ह्यू बघूया आपण सकाळचा. हा असा बाहेरचा व्ह्यू आहे. ऊन आलाय आणि मी आता उठलेली आहे. काय करू ना, एकटीचीच तर कामं आहेत आणि जेवणही काही करायचं नाही आहे. जे रात्रीचं आहे भात आमटी, त्याच्यावर चालून जाईल. आणि कामं पण आहेत, कामं जास्त नाही आहेत, माझेच कपडे आहेत आणि भांडी तर नाहीच आहेत, लादी आहे बस. चला मग मी घेते तेही करून. तुम्ही पण माझ्या चॅनलला असेच कनेक्ट राहा. आणि सगळ्यात आधी मी बिछाना काढून घेते. त्याआधी मी कॅमेरा सेट करते आणि मग काढते. तर इथे घेतला होता मी बिछाना काढायला. खूप वैताग आला होता उठायचं रोज आणि सकाळी तेच करायचं.
तर कॅमेरा नीट सेट झाला नव्हता, तर टी व्हीच्या खाली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की मी बिछाना ठेवला होता. भरपूर बिछाना झाला आहे घरामध्ये, कुठे ठेवू मला कळत नाही आहे. ॲक्च्युली मला बेडसुद्धा घ्यायचा आहे आणि शोकेससुद्धा घ्यायचा आहे, म्हणून मी थांबले. कसं आहे, आमच्या इथे तर आहे एकच दुकान आहे, तर आम्हाला ते मार्केटमधून मागवायचं झालं ना तर 500-1000 रुपये रेंट घेतात टेम्पोचं. तर म्हटलं ही गोष्ट परत एक बेड मागवणार, बेडनंतर परत तो शोकेस घेणार छोटा टी व्हीच्या खाली, त्यापेक्षा म्हटलं थोडं लेट घेऊ 1-1.5 महिना, पण दोन्ही गोष्टी सोबत घेऊ. आणि तुम्हाला दिसतच असेल कुठून डस्ट येतो मला खरंच काही कळत नाही, अक्षरशः वैताग आला आहे मला. बघा ना, आत्ताच मला पण दिसतं आहे थोडासा तो उडतो आहे. कुठून येतो माहीत नाही. मी रात्री झोपायच्या आधी मी झाडू मारला होता. मी सकाळी आता झाडू मारतानासुद्धा मला माती भरपूर भेटते, थोडी नाही भरपूर असते. वैताग आला आहे मला त्याचा खूप. किती साफ करणार नाही माणूस, दोघांची कामं तर काहीच नसतात, पण हा डस्ट येतो कुठून तेच मला कळत नाही आहे. तर अशा प्रकारे मी इथे बिछाना घडी करून ठेवत होती. आणि घर जेव्हा साफ असतं ना, क्लीन असतं ना सकाळी, आणि जेव्हा उठल्यावर बघतो ना खूप भारी वाटतं. लेडीजच्या बाबतीत तर हे भरपूर असं होत असेल, मला जेंट्सचं माहीत नाही, कारण सगळेच सारखे नसतात. काहींना पसारा करायची सवय असते तर काहींना नसते. तर माझे मिस्टर तशातले नाही आहेत, त्यांना काही करण्याची तर आवड नाही आहे. असो, तर इथे मी कामाला सुरुवात केली होती. ज्या उशा होत्या लोड्स ते मी एका साईडला ठेवल्या होत्या, कारण हे जर का तिथे ठेवले असते ना मी, तर टी व्हीचा तो जो सेटअप बॉक्स आहे ना तिथे टच झाल्या असत्या, आणि मी जर का त्या जबरदस्ती बसवल्या असत्या ना तर काढतानासुद्धा मी झोपेच्या नादात अशा फास्ट कशा पण काढल्या असत्या, म्हणून मी त्या भानगडीत पडलीच नाही तिथे ठेवायचं. सगळं घर आवरून झालं होतं आणि इथं मी घेतलेला चहा आणि पुरणपोळ्या खायला. कुणाकुणाला चहा आणि पुरणपोळी खायला आवडते मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर या काही मी ताज्या केल्या नव्हत्या, या रात्रीच्याच होत्या शिल्लक. म्हटलं टाकून माजण्यापेक्षा म्हटलं खाऊन माजलेलं बरं आहे, म्हणून मी घेतल्या या पुरणपोळी आणि चहा खायला. तर आता वाजलेले आहेत 10:30 आणि माझी देवपूजा पण झालेली आहे. तुम्ही बघू शकता, मागे दिसतच असेल तुम्हाला. आणि कपडेसुद्धा झालेले आहेत, मी फ्रेशसुद्धा झालेली आहे, नाश्ता पण झालेला आहे आणि घर पण क्लीन झालेलं आहे. मी तुम्हाला एकदा बॅक कॅमेरा करून पुन्हा एकदा मी दाखवते. बघू शकता तुम्ही. हे तर काय विसर्जन करायचं आहे म्हणून इथेच ठेवलं आहे. लादीसुद्धा क्लीन झालेली आहे. एकदा मी किचन पण दाखवते. एकदा बाहेरचा व्ह्यू बघूया आपण. मी कपडे धुतलेले आहेत, ते सुद्धा सुकवून झालेले आहेत. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आज मी असा व्लॉग केलेला आहे. तर तब्येत खूपच माझी बारीक होत चाललेली आहे. का माहीत काय कारण आहे ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. असं कोणाच्या बाबतीत झालं आहे का? आणि मी हॉस्पिटलसुद्धा केला. म्हणजे लोक बोलतच होती की तुझी तब्येत खराब होती म्हणून झाली आहे, पण मला वाटत नव्हतं. नाही, मी ठीक आहे. आणि जेव्हा मी आरशासमोर अशी लांब उभी राहायची ना, तेव्हा मला कळायचं की इथेसुद्धा हाडं दिसलेत. आता ह्याचा आहे ना नेक थोडासा वरती आहे हे गाऊनचा, म्हणून तुम्हाला दिसणार नाही. तर लोक बोलायची की बाई तुझी तब्येत एवढी का खराब होते. मी म्हणायची नाही, खराब नाही, अशीच आहे म्हणून. आणि मग मी हॉस्पिटललासुद्धा गेली आणि ब्लडसुद्धा मी टेस्ट केलं. कमीत कमी 7-8 टेस्ट केल्या, त्याच्यावरती जास्तच असतील, 10-12 टेस्ट असतील. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. सगळे रिपोर्ट CBC, थायरॉईड वगैरे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, TB वगैरे. पण माहीत नाही का अशी तब्येत खराब होत चाललेली आहे. आणि बघू आता परत एकदा डॉक्टरांना मी पुन्हा भेटीन आणि त्यांना बोलीन मला भूक वाढण्यासाठी काहीतरी औषध किंवा टॉनिक्स द्या म्हणून, जेणेकरून माझी थोडीशी तब्येत होईल, एकदम थोडीशी.
आणि जर का जास्तच झाली तर जेवणच सोडून देते. माझी काही तब्येत जास्त होत नाही आणि जरी झालीच तरी ती पटकन मायनसमध्ये येऊन जाते, त्याचा काही विषय नाही आहे. असं मी एकदा लहान असताना तेव्हा पण झालं होतं. खूप सारे टॉनिक खाल्ले, औषधं खाल्ली होती मी आणि भूक लागायची, कळली नाही कधी तब्येत झाली ते. आणि मला माझं जाणवलं नाही. मला जेव्हा लोक बोलायला लागलेत ना तेव्हा मला कळलं की माझी जाम तब्येत झाली आहे म्हणून. झालं ना, मग मी घेतलं सिरियस. जेवण म्हणजे जास्त जेवायचीच नव्हती मी, झाली आली परत मायनसमध्ये. आणि आता इतकी तब्येत खराब झाली आहे ना की बस रे बस. या बांगड्या मला खूप लूज होत होत्या, फिटिंग होत होत्या. आता ह्यासुद्धा मला लूज व्हायला लागलेत, त्यामुळे मी सगळ्या बँगल्स काढून ठेवलेत. मी आता संक्रांतीलाच भरीन नवीन बांगड्या. तर असं होतं आजचं माझं सकाळचं रुटीन. जेवण तर मी काही केलेलंच नाही आहे. परवा मी पुरणपोळ्या केलेल्या होत्या, तर सारण जास्त राहिलं होतं, तर तेच मी काल केलेल्या पुरणपोळ्या कालही त्यांनी खाल्ल्या नाही जास्त. त्याच मी सकाळी नाश्त्यालासुद्धा म्हणजे चहा आणि पुरणपोळी खाल्ली. आणि आता मी जेवतानासुद्धा दुपारी दूध आणि पुरणपोळी खाऊन जाईन. झाला माझा मतविषय. आणि दुसरं काही नाही. कामं तर सगळी झालेली आहेत. मला वाटलं लेट होईल म्हणून, पण खूप लवकर झाली. 10 वाजताच माझी सगळी कामं झाली आहेत. आणि हे असते ना, खरंच मला काही सुचत नाही काय काम करायचं आहे ते. आणि सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क म्हणजे जेवणाचा पडतो. जेवण काय करायचं ते. उद्या तर काय संडे आहे, बघू उद्याचं उद्या. तर जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि एका ताईंची अशी कमेंट होती, म्हणजे त्या मला लाईव्हला बोलल्या होत्या, तर त्यांचं चॅनलचं नाव पण मी तुम्हाला सांगते. नाव त्यांचं लक्षात नाही आहे. कट्टर स्वामी भक्त असंच काहीतरी, नाही हां असंच काहीतरी स्वामी भक्त आहेत त्यासुद्धा. तर त्यांनी मला अशी कमेंट केली होती की तुम्ही रोज व्हिडिओ करा. हो ताई, मी रोजच व्हिडिओ करायचा प्रयत्न करते, पण कसं आहे माहिती आहे का, मला भेटतो 1.5 GB मधलं असं होत नाही ना की मी सकाळी उठल्यापासून रात्री व्हिडिओ करते. हां, मी एक असं करत जाईन की सकाळ म्हणजे दिवसाचं मी शूटिंग घेत जाईन आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्या 12 नंतर नवीन नेट येतं ना तेव्हाच मी पोस्ट करत जाईन आणि उरेल तो माझ्यासाठी नेट, असं मी करत जाईन. आणि त्यांच्यासाठीच मला एक सांगायचं आहे ताई, मी रोजच व्हिडिओ करते, पण विषय असा होतो ना, काही मोमेंट मी घेते, कॅप्चर करते आणि काही घेतल्या नाही ना मग मी ते पूर्णच डिलीट करते. मग मी करतच नाही तो दिवस, असं होतं. पण तसं आता होणार नाही. जरी एंड माझ्याकडून त्या दिवशी झाला नाही ना तरी मी दुसऱ्या दिवशी का होईना करीन मी एंड. आपण व्हिडिओ मी नक्कीच पोस्ट करीन आणि करेन मी आजपासून रोज व्हिडिओ मी करीन. खूप भारी वाटलं जेव्हा मला असं कोणीतरी बोलतं ना की तू कर 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 म्हणून. तर हो ताई, कुणासाठी नाही पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ पोस्ट करीन आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला तेवढाच प्रतिसाद द्या की माझी व्हिडिओ पूर्ण बघा आणि खूप शेअर करा आणि सबस्क्राईब वाढवा. तर चला तर मग हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये.